नमस्कार मंडळी, मी वैद्य स्वाती यादव, कल्याणी आयुर्वेद आणि पंचकर्म सेंटर येथे आपलं स्वागत करते। आज आपण बोलणार आहोत की दिनचर्या कशी असली पाहिजे। आयुर्वेदामध्ये प्रत्येक गोष्टीबद्दल भरपूर माहिती देऊन ठेवली आहे की तुम्ही नेमकं काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे। आणि या सगळ्याचा उद्देश हाच आहे की तुम्हाला एक निरोगी दीर्घायुष्य प्राप्त व्हावं म्हणून हे सगळं सांगितलंय। तर त्याच्यामध्ये सुरुवातीला की ब्राह्मी मुहूर्तावर उठायला सांगितलं। ब्राह्मी मुहूर्त म्हणजे जेव्हा सूर्योदय होतोय त्याच्यापूर्वी एक मुहूर्त, म्हणजे जवळजवळ अर्धा ते पाऊण तासचा वेळ असतो तो, मग तेव्हा उठायला पाहिजे। म्हणजे सूर्योदयाची वेळ प्रत्येक ऋतूमध्ये वेगवेगळी असते, तरी पण आपण धरून चालू की 5 वाजता उठायला पाहिजे असं त्यांनी सांगितलंय। म्हणजे सूर्योदय जर 6 वाजता होत असेल तर 5 वाजता उठायला पाहिजे। पण फार तर फार तुम्हाला लेट उठायचंच असेल तर 6 वाजायच्या पुढे तरी नाही झोपायला पाहिजे। 6 वाजायच्या पुढे जर तुम्ही झोपत असाल तर ती तुम्ही दिवसा झोपल्याप्रमाणे आहे आणि त्याचे वेगवेगळे परत परिणाम सांगितले आहेत। त्यानंतर सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मलमूत्र संवेदना आपोआप व्हायला पाहिजे आणि त्याच्याबरोबरच तुम्ही ते सगळं आटपून त्यानंतर दंतधावन करायला पाहिजे। दंतधावन म्हणजे ब्रशिंग द टीथ। याच्यामध्ये आपण टूथब्रश वापरतोय तो आता ठीक आहे, कालांतरानं आपण ते अडॉप्ट केलं, पण जी पेस्ट आपण वापरतोय ती पेस्ट ही बऱ्याचदा गोड टेस्टची असते, पण आयुर्वेदामध्ये सांगितलंय की ते तिखट असलं पाहिजे, कडवट असलं पाहिजे, तुरट असलं पाहिजे आणि गोड बिलकुल नसलं पाहिजे। कारण हे सगळे जे चवी आहेत त्या तोंडातला जी कफ असतो तो सगळा काढून मुखाची दुर्गंधी वगैरे सगळं कमी करून एकदम स्वच्छ तोंडाला बनवते। म्हणून ब्रश करताना कंपल्सरी तुम्ही जे काय पावडर वापरत असाल, पेस्ट वापरत असाल ते तिखट वगैरे अशा स्वरूपाची पाहिजे। यानंतर उल्लेख आहे जीवा निर्लेखनाचा, म्हणजेच टंग क्लिनिंग करण्याचा। याच्यामध्ये टंग क्लिनिंग करताना जो काही सगळं मल आहे तो जिभेवरचा निघून जातोय आणि वाताचं रेग्युलेशन प्रॉपर व्हायला मदत होते। त्यामुळे हे दंतधावनानंतर कंपल्सरी जिव्हा निर्लेखन करायला पाहिजे, म्हणजे ब्रश केल्यानंतर कंपल्सरी टंग क्लिनिंग करायलाच पाहिजे। त्यानंतर उल्लेख आहे कर्णपुरणचा। कर्णपुरण म्हणजे कानामध्ये तेल घालणे। रोजच्या रोज दोन्ही कानामध्ये भरपूर प्रमाणात तेल घालायला पाहिजे। त्याच्यानी जी काही मानेच्या वरची सगळी इंद्रिय आहेत, म्हणजे चारही इंद्रिय मानेच्या वर आहेत, त्या सगळ्यांचं ल्युब्रिकेशन होतं आणि त्यामुळे त्यांची कार्यक्षमताही चांगली राहते। म्हणून कानामध्ये तेल हे कंपल्सरी घालायला पाहिजे। त्यानंतर आहे नस्य। नस्य म्हणजे नाकात तेल घालणं। नाकात तेल घालणं हे पण रोज करायची गोष्ट सांगितली, मग ते वेगवेगळे त्याचे नियम आहेत, त्याचा आपण डिटेल परत अभ्यास करूच। त्यानंतर आहे अभ्यंग। अभ्यंगामध्ये पूर्ण अंगाला तेल लावणं असं सांगितलंय। पूर्ण अंगाला तेल लावणं हे आपण शक्यतो लहान मुलांमध्येच करतोय, मोठं झाल्यानंतर फारसं कोणी करत नाही, पण ते रेग्युलर जर तुम्हाला तुमच्या सगळ्या अवयवांना व्यवस्थित ठेवायचं असेल तर त्याचा पण इम्पॉर्टन्स आहे। लहान मुलांमध्ये किमान 2 ते 3 वर्ष रोजच्या रोज तेल लावण्याची गरज आहे। त्याच्याने त्यांची हाडं स्ट्रॉंग होतात, त्यांची इम्युनिटी वाढते। या सगळ्या फायद्यासाठी आपण अभ्यंग हे करणं गरजेचं आहे आणि मोठ्या माणसांमध्ये पण रोज केलं तर चालणारच आहे। अभ्यंगानंतर तुम्ही नंतर आहे तांबूल सेवन, म्हणजे पानखाणं। पानखाण्यामध्ये पान हे बाकी सगळ्या पचनाला मदत करते पूर्णपणे। जे काही मुखाचे रोग सांगितले, मुख शुद्धी करण्यासाठी पान हे चांगलं आहे। त्याच्यामध्ये पानाला चुना लावणे, कात लावणे, लवंग घालणे अशा सगळ्या गोष्टी करून ते पान खायला सांगितले। ते पान एकतर पचायला मदत करते आणि दुसरं म्हणजे तोंडाशी रिलेटेड आजार त्याच्यामुळे होत नाहीत। त्यानंतर व्यायाम करणं अपेक्षित आहे। व्यायाम कसा करायचा याच्याविषयी आपण एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे, तो तुम्ही रेफर करा। व्यायाम हा इन शॉर्ट काल बल या सगळ्याचा विचार करूनच करण्याची गोष्ट आहे। त्यानंतर आहे अंगमर्दन। अंगमर्दन म्हणजे हलके हलके अंग दाबणे। पहिले तेल लावलं, परत व्यायाम केला आणि परत जो काही शीन आला असेल व्यायाम करून तो कमी करण्यासाठी अंग दाबणे हे पण सांगितलं आहे। त्यानंतर आहे की अंजन। अंजन म्हणजे डोळ्यामध्ये सुरमा लावणे किंवा काजळ घालणे। याच्यामध्ये आयुर्वेदात सव्वीरांजन आणि रसांजन अशा 2 गोष्टी सांगितल्या। त्याच्यामध्ये रोज घालण्यासाठी एक सांगितलंय आणि आठवड्यातून एकदा एक वापरायला सांगितले। ज्याप्रमाणे एखाद्या काचेला पुसून धुवून स्वच्छ केलं जाते, तसंच डोळ्यांची ज्योती वाढण्यासाठी, डोळे चांगले राहण्यासाठी अंजन हे नियमित करायला पाहिजे असं सांगितलं। त्यानंतर येते की धूमपान। धूमपानमध्ये आहे की औषधी वनस्पतींचं धूर करणे आणि तो गिळणे। याच्याने पूर्ण जे काही इंद्रियांमध्ये कफ साठला असेल तो सगळा रिकामा होतोय आणि त्यांची ग्रहणशक्ती वाढते। त्यामुळे धूमपान पण रोज करायची गोष्ट आहे। धूमपानमध्ये टोबॅको असं काही नसते, फक्त औषधी वनस्पतींचे चूर्ण असतात आणि त्याचा धूर तोंडाने गिळणे अशी ती प्रक्रिया आहे।
त्यानंतर जे काही आपली ऐपत असेल त्याप्रमाणे प्रत्येकाने स्वच्छ कपडे घालायला पाहिजे, चांगले कपडे घालायला पाहिजे, आभूषणं घालायला पाहिजे. त्याचाही उल्लेख आयुर्वेदात आहे, जेणेकरून तुम्हाला स्वतःला प्रसन्न वाटलं पाहिजे आणि तुम्ही ज्याच्याशी भेटाल बोलाल त्यालाही तुमच्याकडून प्रसन्नता मिळाली पाहिजे. त्यानंतर सांगितलं की पूजापाठ ही गोष्ट रोजच्या रोज करायला पाहिजे. आपण बऱ्याचदा बघतोय की मोठी माणसंच फक्त रोज देवाची पूजा करतात किंवा घरातली एखादीच व्यक्ती देवाची पूजा करते, इतर सगळ्यांना त्याच्याविषयी काय फारसं हे नसते. पण तसं नाही पाहिजे. आपले मानसिक स्वास्थ्य टिकून राहण्यासाठी, आपली मनःशांतीसाठी, आपलं आरोग्य मानसिक चांगलं राहण्यासाठी नियमित तुम्ही असं काहीतरी पूजापाठ ही गोष्ट केली पाहिजे. तर त्यात तुम्ही वाचन करा, नामस्मरण करा, जे काय तुम्ही कराल तुमच्या जे काय ह्याच्याप्रमाणे ते करू शकते. पण ते नियमित करायची गोष्ट आहे. आणि त्यानंतर मग तुम्ही जेवण करा. त्यानंतर मग तुम्ही दिनचर्यात तुमचे जे काय असेल तुमचं महत्त्वाचं काम करा, त्यासाठी ऑफिसला जा किंवा जे काय असेल. त्यानंतर संध्याकाळी जेव्हा तुम्ही घरी परत याल तेव्हा शक्यतो लवकरात लवकर म्हणजे सूर्यास्ताच्या आधी जेवण करायला पाहिजे असं सांगितलं. मग ते जैन समाजामध्ये ते असते की ते सूर्यास्ताच्या आधी जेवतात आणि त्याचा परिणाम म्हणून ते भरपूर काळ जिवंत राहतात, हे पण आपल्याला बघायला मिळते. तसंच जेवढं शक्य आहे तेवढं लवकर जेवावं. मग अगदीच 6-7 वाजता नाही जमलं तर 8 वाजायच्या आत तरी जेवायला पाहिजे. आणि त्यानंतर मग एक शतपावली करणे म्हणजे 100 पावलं चालायचं फक्त. जेवल्यानंतर लांबपर्यंत चालत जायचं नाही, व्यायाम करायचं नाही, ते फक्त थोड्याच वेळासाठी चालणं असं सांगितलं. त्यानंतर की 2 ते 3 तासाचं अंतर असलं पाहिजे जेव्हा तुम्ही झोपताय. हे सगळं जर व्यवस्थित झालं तर 10-11च्या दरम्यान तुम्ही व्यवस्थित झोपू शकताय आणि मग उद्या सकाळी 5 वाजता उठू शकते. हे जर व्यवस्थित पार पडलं तर ज्याप्रमाणे आयुर्वेदात वर्णन आहे की जसं एखादा रथ आहे आणि तो रथ हाकणारा माणूस त्याचे व्यवस्थित काळजी घेतो, नगरसेवक एखाद्या नगराची कशी काळजी घेतो, त्याचप्रमाणे हे जे आपलं शरीर आपल्याला मिळाले आणि जे दिवसेंदिवस कमी होणार आहे, शिर्यमान आहे, नष्ट होणार आहे, तर त्याचं आपण संरक्षण करायला पाहिजे. कारण त्या शरीरा थ्रूच आपण सगळे कामं करणार आहे. त्यामुळं प्रत्येकाने आपल्या बिझी शेड्यूलमधून थोडासा वेळ काढून याचा विचार करायला पाहिजे की आपण आपली दिनचर्या कशी आहे, आपण काही चुकीच्या गोष्टी तर करत नाही का. त्यातल्या बऱ्याचशा गोष्टी तुम्ही करत नसाल, त्या जर तुम्ही अडॉप्ट केला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा कळेल. पण जे कंपल्सरी आहेत जसं की स्नान करणं, वेळेवर झोपणं, वेळेवर उठणं, हे तरी किमान फॉलो करायला पाहिजे. कारण आता बऱ्याच येणाऱ्या पेशंटमध्ये हेच दिसतं की त्यांची लाईफस्टाईल पूर्णपणे बिघडली आणि त्याच्यामुळं होणाऱ्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की जसं की PCOD होतं आहे, थायरॉईड होतं आहे. ह्या सगळ्याला कारण तुमची लाईफस्टाईल आहे. तुम्ही वेळेवर झोपत नाही, जेवत नाही आणि याच्यानेच तुमच्यामध्ये त्रिदोषांचा इम्बॅलन्स होतो आहे आणि तुम्ही आजारी पडताय. हे प्रत्येकानं आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा. ह्या माहितीचा तुम्हाला लाभ व्हावा अशीच शास्त्रोक्त माहिती घेऊन येण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. तोपर्यंत निरोगी राहा, आनंदी राहा आणि दीर्घायुष्य व्हा. धन्यवाद.